झाडांपत्रे बरोबरच आले. पुन्हा ह्या झाडावरच्या फांद्या माझ्या शेजारी अशा पडल्या. नंतर सुनील भाऊनं त्यांच्या पोरांनी मला झाडांमधलं काढलं. सगळं नुकसान झाले, फळं गेली, भाज्या गेल्या, गाड्या मोडल्या. पुण्यात काय झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी मोठी झाडं पडलेली आहेत, घरांच्या भिंती पडलेल्या आहेत, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेले आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः पुण्याचे महापौर मंजुषाताई नागपुरे या ठिकाणी सिंहगड रस्त्यावर आढावा घेण्यासाठी आलेले आहेत. ताई, काय बघताय तुम्ही? एक तातडीची बैठक देखील बोलवली आहे कालच्या झालेल्या पावसानंतर. परिस्थिती गंभीर आहे. तुम्ही पाहिलंच असेल सगळीकडे. सर्वात जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडला तिथे झाडांची पडझड झालेली आहे. पाणी क्लॉग झालं होतं सगळीकडे. पाणी वाहून जात नव्हतं, त्याच्यामुळे खूप लोकांच्या घरातही पाणी घुसलंय. हे सगळी परिस्थिती आपल्याला दिसतेय, त्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. पण एक विषय असा सुद्धा आहे की सध्या पावसाचं प्रमाण जे आहे किंवा पाऊस येणं अनिश्चित झालंय. त्यामुळे जे काही वातावरणाचे बदल आहेत त्याप्रमाणे आपली रिस्पॉन्स सिस्टीम चेंज केली पाहिजे. त्या प्रमाणात आपल्याला आपली डिझास्टर मॅनेजमेंट टीम आणि त्या डिझास्टरची कामं त्या पद्धतीने आपल्याला डिझाईन केले पाहिजेत. मी फेब्रुवारीमध्ये सुद्धा जेव्हा आढावा बैठक घेतली होती तेव्हाही अशा सूचना केल्या होत्या की आपण पावसाळ्याची वाट न पाहता आपल्याला लवकरात लवकर पावसाळी गटार असतील, ड्रेनेज सिस्टीम असेल, ओढे नाले स्वच्छ करून घेतले पाहिजेत. आणि पुणे शहरातले जेवढे वृक्ष दिसत आहेत आपल्याला, ज्यांच्या फांद्या धोकादायक असेल किंवा झाड धोकादायक असेल, त्याचं छाटणी करून घेतली पाहिजे. त्या पद्धतीने कामाला सुरुवात देखील झाली होती. परंतु आता आपण पाहतात की एप्रिलच्या पहिल्या 2 दिवसातच ऐतिहासिक पाऊस हा पुणे शहरात पडलाय. जुन्या मानांकनानुसार केलेले ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा पावसाळी गटारं असतील, ती एवढ्या मोठ्या पावसाच्या प्रमाणामध्ये कमी आहे, त्याची क्षमता कमी आहे. याचाच अर्थ असा होतो की आपल्याला ड्रेनेज सिस्टीम अपग्रेड केली पाहिजे. आता पुण्याला आपण स्मार्ट सिटी म्हणून ओळखतो. जर पुण्यात अशी परिस्थिती उद्भवत असेल आणि आता तर एकच पाऊस झालाय, आता पावसाळा खरा सुरू व्हायचा आहे. मी तेच तुम्हाला म्हणते की मी अशा सूचना केल्या होत्या की आपल्याला पावसाळ्याची वाट न पाहता आपलं हे वर्षभरासाठी काम सुरू ठेवलं पाहिजे आणि त्या प्रमाणातच कामं झाली पाहिजेत. तुमचं म्हणणं बरोबर आहे की कामं तर केली पाहिजे. पुणे सिटी हे स्मार्ट आहे, पण स्मार्टपेक्षा पुणेकरांना त्रास कसा कमी होईल हे काम करण्याची आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही करतोय. इथं जर बघितलं तर एक 60 वर्षीय महिला जी आहेत, झाडपडीमुळे तिचा मृत्यू त्या ठिकाणी झालाय. लोक अक्षरशः इथं रडतायत. दुर्दैवी घटना आहे. झाड पडल्यामुळे त्या गेल्या. खरं आपल्याकडे पुणे शहरातली जेवढी झाडं आहेत त्याचा एक सर्वे करून धोकादायक फांद्या ह्या वर्षभर काढत राहायला पाहिजेत. तुम्ही जर पाहिलं, एक साधारण सगळीकडे नजर फिरवली तर झाडांची उंची आपल्या आटोक्यातली नाही आणि हे आधीच छाटणी करत राहायला हवं होतं, तर ही घटना जी आजची घडली ती घडली नसती. तुम्ही इथं आल्यानंतर अधिकाऱ्यांना सुद्धा फोन करताय, ते अजून देखील स्पॉटवर आले नाहीत अशी देखील तक्रारी आहेत. आज सुट्टीचा जरी दिवस असला तरी आपण बघतोय की शहरात काय परिस्थिती आहे. तुम्ही रस्त्यावर फिरताय मात्र अधिकारी दिसत नाहीत. काल मी रात्री जेव्हा उशिरा सगळ्या रस्त्यांवरती फिरत होते तर काही ठिकाणी मला महानगरपालिकेचे लोक काम करताना दिसले. जिथे झाडपडीच्या घटना झाल्या ते झाडांच्या फांद्या बाजूला करत होते. जिथे ड्रेनेज सिस्टीम चोक्ड आहे तिथे सुद्धा ते काम करत होते. कामाचं प्रमाण जास्त आहे आणि अधिकारी आपल्याकडे सेवक वर्ग कमी आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तर आता आम्ही बघतोय, एक आढावा बैठक घेणार आहे. पटकन आपल्याला त्या पद्धतीत कामं कशी करता येतील, परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल ह्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही स्वतः आता म्हणजे तुम्ही महापौर म्हणून नुकतंच आलात, परंतु जंगली महाराज रस्त्यासारख्यावर जर पाणी साचत असेल तर हे महानगरपालिकेचं अपयश आहे असं वाटत नाही का तुम्हाला? अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ही सगळं. अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मला असं लक्षात आलं होतं काल की आपण भरपूर मोठ्या प्रमाणात फंड्स आणून अशा काही ठराविक ठिकाणी जिथे जास्त पाणी क्लॉग होतं असे त्यांनी काही हॉटस्पॉट्स निवडले होते. तिथे त्यांनी कामं केली होती, कोट्यावधी रुपये खर्च केले होते. पण जर ती सिस्टीम नवीन असेल आणि त्यातनंही पाणी जर जात नसेल तर मग दखल घेतली पाहिजे. म्हणजे याला जबाबदार आता कोण आहेत पाहावं लागेल. ताई, पुढं आता बैठक होणार आहे, बैठकीत काय इन्स्ट्रक्शन्स देणार आहेत तुम्ही? कारण पाऊस पुढं परत आहे, म्हणजे अजून सांगितलं 1-2 दिवस पाऊस होऊ शकतो पुन्हा एकदा असा. आता इन्स्ट्रक्शन्स तर देणारच आहे. मी सांगितलं होतं तसं की आपल्याला लवकरात लवकर टेंडर्स लावून काम सुरू केले पाहिजेत. तर सगळ्या झोन्समध्ये टेंडर्स लागले होते, कामाला सुरुवात देखील झाली होती. परंतु सगळ्यात मोठा विषय जो आहे तो आहे झाडपडीचा आणि त्याच्यावरती आपल्याकडे अजून तेवढी सक्षम यंत्रणा लावली गेली नाही असं लक्षात येत आहे. त्याच्यावर आता लक्ष दिलं जाणार आहे आणि पुढं करावंच लागेल. केलंच पाहिजे, नाही तर पुन्हा कोणाचा जीव जाण्याची आपण वाट नाही पाहायची आहे. करावंच लागेल आपल्याला ते. अर्थात जर आपण बघितलं तर
महापौरांनी तातडीची बैठक देखील या संदर्भात बोलवलेली आहे. ते स्वतः रस्त्यावर उतरून ज्या ज्या ठिकाणी ही घटना घडलेल्या आहेत तिथं व्हिजिट करतायत, भेटी देत आहेत आणि आपण इथं जर बघितलं तर मोठी झाड जे आहे ते या ठिकाणी पडलेलं आहे आणि त्या चौकात सुद्धा ते या ठिकाणी पाहणी करतायत. आणि अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर काही महिला देखील महापौरांना भेटतायत. काय झालं होतं इथं, काय नक्की परिस्थिती आता परिस्थिती पाऊस जोरात चालू होता. इकडून वारं जे आलं ते ह्या शेडवरचे पत्रे आणि झाड असं बरोबरच आलं. पत्रा आलेला दिसला म्हणून मी ह्या बाजूला सरकले तर झाड आणि पत्रे बरोबरच आले. पुन्हा ह्या झाडावरच्या फांद्या माझ्या शेजारी अशा पडल्या. नंतर सुनील भाऊन त्यांच्या पोरांनी मला झाडांमधलं काढलं आणि सगळी गाडी बिडी सगळं मोडून पडलं. झाड आम्ही बसल्या, पाऊस आला की त्या झाड ह्याच्याकडे बसला शेडमध्ये. थोडासा जास्त पाऊस वाढला की मग हवेने पत्र उडायला लागला. मग इकडे एक गेला तिकडे एक, म्हणलं आता चला आपल्या अंगावर पडल. काय परिस्थिती आहे इथं? आता काय परिस्थिती, सगळं नुकसान झालंय. फळं गेली, भाज्या गेल्या, गाड्या मोडल्या, आमचे बाई पण गेले, आमची जवळची शेजारी पण गेली. किती नुकसान झालंय. नुकसान भरून निघाल पण आमची रंजना येईल का आता आम्हाला मावशी म्हणायला? असं जर काय म्हणायला नाही आलं, काहीच म्हणायला नाही. ते झाड वाजलं सुद्धा नाही. अक्षरशः ही परिस्थिती आहे. या झाडाखाली इथं एक आजीबाई जी फुल विकते 60 वर्षाची ती बसलेली होती आणि झाड पडल्यामुळं दुर्दैवी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि अक्षरशः अश्रू अनावर होत आहेत. लोकांना नुकसान देखील मोठं झालेलं आहे आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः महापौर आलेले आहेत. पुण्यात काल म्हणजे काही 2 तासात जो मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळं पुण्यात अनेक ठिकाणी झाड पडलेले आहेत, नुकसान झालेलं आहे आणि ही परिस्थिती आता आपण बघतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.